मित्रांनो, आतापर्यंत आपण ट्रान्समिशन लाईन मध्ये RLC आणि जी काय असतात हे समजून घेतलं. पण आता एक महत्वाचा प्रश्न. समजा आपण ट्रान्समिशन लाईन तयार केली, सेंडिंग एंडला आपण पॉवर दिली आणि रिसिव्हिंग एंडला ती पॉवर पोहोचली, तर आपण कसं ठरवणार की आपली ट्रान्समिशन लाईन किती चांगली काम करते, पॉवर किती सक्सेसफुली पोहोचली, व्होल्टेज मध्ये किती फरक पडला आणि लोड बदलला तर लाईनचं व्होल्टेज किती बदलतं? यासाठी आपल्याला दोन महत्वाचे पॅरामीटर समजून घ्यावे लागतील. नंबर 1 म्हणजे एफिशियन्सी आणि व्होल्टेज रेग्युलेशन, आणि यासोबत लोडच्या पॉवर फॅक्टरमुळे ट्रान्समिशन लाईनच्या परफॉर्मन्सवर काय परिणाम होतो हेही पाहावं लागेल. म्हणून आज आपण सेक्शन 3.6 मध्ये ट्रान्समिशन लाईनची ऍक्च्युअल परफॉर्मन्स समजून घेणार आहोत. ट्रान्समिशन लाईनची परफॉर्मन्स म्हणजेच लाईन इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम मध्ये किती इफेक्टिव्हली काम करते याचा अंदाज. यासाठी मुख्यतः इफिशियन्सी आणि व्होल्टेज रेग्युलेशन पाहिले जातात. इफिशियन्सी आपल्याला सांगते सेंडिंग इन कडून दिलेल्या पॉवर पैकी किती पॉवर रिसिव्हिंग इनला पोहोचली. तर व्होल्टेज रेग्युलेशन सांगते लोड बदलल्यामुळे रिसिव्हिंग इन व्होल्टेज मध्ये किती बदल झाला. याशिवाय ट्रान्झिट कंडिशन, लिमिटेशन आणि परफॉर्मन्स कॅल्क्युलेशन मध्ये ट्रान्समिशन लाईनची प्लॅनिंग आणि डिझाईन मध्ये महत्वाचे आहेत. म्हणून ट्रान्समिशन लाईनची परफॉर्मन्स फक्त पॉवर ट्रान्सफर वर अवलंबून नसते, व्होल्टेज आणि पॉवर दोन्ही महत्वाचे आहेत. सुरुवात करूया व्होल्टेज रेग्युलेशन पासून. समजा ट्रान्समिशन लाईनला आपण फुल लोड वर चालवत आहोत. आता तोच लोड काढून टाकला आणि रिसिव्हिंग इन ओपन किंवा नो लोड कंडिशन मध्ये ठेवला, तर रिसिव्हिंग इन व्होल्टेज बदलतो. म्हणजेच लोड कंडिशन बदलल्यामुळे रिसिव्हिंग इन व्होल्टेज मध्ये जो फरक निर्माण होतो त्याला आपण व्होल्टेज रेग्युलेशनशी रिलेट करतो. ट्रान्समिशन लाईनच्या व्होल्टेज रेग्युलेशनवर लाईन मधील रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स मुळे होणाऱ्या व्होल्टेज ड्रॉपचा परिणाम होतो. म्हणून लाईनच्या सेंडिंग इन आणि रिसिव्हिंग इन व्होल्टेज मधला फरक समजून घेण्यासाठी व्होल्टेज रेग्युलेशन अत्यंत महत्वाचं आहे. बुक मध्ये व्होल्टेज रेग्युलेशन साठी 2 फॉर्म्स दिले आहेत. पहिला फॉर्म्स सेंडिंग इन व्होल्टेज मायनस रिसिव्हिंग इन व्होल्टेज डिवाइड बाय रिसिव्हिंग इन व्होल्टेज मल्टिप्लाइड बाय 100, म्हणजेच पर्सेंटेज रेग्युलेशन इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट VS मायनस VR कर्ली ब्रॅकेट डिवाइड बाय VR स्क्वेअर ब्रॅकेट मल्टिप्लाइड बाय 100. इथे VS म्हणजे सेंडिंग इन व्होल्टेज आणि VR म्हणजे रिसिव्हिंग इन व्होल्टेज. दुसऱ्या फॉर्म मध्ये नो लोड सेंडिंग इन व्होल्टेज आणि फुल लोड रिसिव्हिंग इन व्होल्टेज वापरले जातात. म्हणजेच पर्सेंटेज रेग्युलेशन इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट नो लोड सेंडिंग व्होल्टेज मायनस फुल लोड रिसिव्हिंग व्होल्टेज कर्ली ब्रॅकेट बाय फुल लोड रिसिव्हिंग व्होल्टेज स्क्वेअर ब्रॅकेट मल्टिप्लाइड बाय 100. यावरून गोष्ट क्लिअर होते. व्होल्टेज रेग्युलेशन जितकं कमी तितकंच व्होल्टेज परफॉर्मन्स जनरली चांगलं असतं. आता प्रॅक्टिकली ट्रान्समिशन मध्ये व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे रिसिव्हिंग इन व्होल्टेज मध्ये लोड मुळे होणारा चेंजेस. आपण साधारणपणे सेंडिंग व्होल्टेज आणि रिसिव्हिंग व्होल्टेज कम्पेअर करतो. बुक मध्ये रेग्युलेशन व्हॅल्यू साधारण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकते असं दाखवले आहे. आणि प्रॅक्टिकल ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये रेग्युलेशनचं एक्सेप्टेबल व्हॅल्यू महत्वाचे असतात. म्हणून ट्रान्समिशन लाईन डिझाईन करताना व्होल्टेज रेग्युलेशन कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. आता दुसरा महत्वाचा पॅरामीटर म्हणजे इफिशियन्सी. ट्रान्समिशन लाईन मध्ये सेंडिंग इन वरून पॉवर पाठवली जाते, पण लाईन मध्ये रेजिस्टन्स असल्यामुळे काही पॉवर लॉस होतो. म्हणून रिसिव्हिंग इनला मिळणारी पॉवर ही
सेंडिंग इन कडून पाठवलेल्या पॉवर पेक्षा कमी असते. इफिशियन्सी म्हणजे रिसिव्हिंग इन पॉवर डिवाइड बाय सेंडिंग इन पॉवर मल्टिप्लाइड बाय 100. म्हणजेच इफिशियन्सी इज इक्वल टू रिसिव्हिंग इन पॉवर डिवाइड बाय सेंडिंग इन पॉवर मल्टिप्लाइड बाय 100. सोप्या भाषेत सांगायचे तर आपण जितकी पॉवर पाठवली त्यापैकी किती पॉवर उपयोगीपणे रिसिव्हिंग इनला पोहोचली हे इफिशियन्सी सांगते. ट्रान्समिशन इफिशियन्सी दुसरं रिप्रेझेंटेशन असं लिहिता येतं, इटा इज इक्वल टू PR डिवाइड बाय PS मल्टिप्लाइड बाय 100. इथे PR म्हणजे रिसिव्हिंग इन पॉवर आणि PS म्हणजे सेंडिंग इन पॉवर. पॉवर लॉस लक्षात घेतला तर PS इज इक्वल टू PR प्लस लॉस. म्हणून इटा इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट PR डिवाइड बाय कर्ली ब्रॅकेट PR प्लस लॉस कर्ली ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट मल्टिप्लाइड बाय 100. म्हणजे लाईन मधला लॉस जितका कमी तितकी ट्रान्समिशन इफिशियन्सी जास्त आणि आयडियल कंडिशन मध्ये इफिशियन्सी 100% असते. प्रॅक्टिकल ट्रान्समिशन लाईन मध्ये लॉसेस असल्यामुळे इफिशियन्सी 100% पेक्षा कमी असते. आता एक महत्वाचा क्लासिफिकेशन पाहूया. ट्रान्समिशन लाईनला तिच्या लेंथ नुसार तीन प्रकारामध्ये क्लासिफाय केलं जातं. पहिलं शॉर्ट ट्रान्समिशन लाईन म्हणजे 50 किलोमीटर पर्यंत. सेकंड मीडियम ट्रान्समिशन लाईन म्हणजे 50 ते 150 किलोमीटर पर्यंत. आणि तिसरं म्हणजे लॉंग ट्रान्समिशन लाईन म्हणजे 150 किलोमीटर पेक्षा जास्त. पण फक्त लेंथ वेगळी आहे म्हणून ते क्लासिफिकेशन नाही. लाईनची लेंथ वाढली की कॅपॅसिटन्सचा इफेक्ट, कॅल्क्युलेशन मेथड आणि मॅथमॅटिकल कॉम्प्लेक्सिटी सुद्धा बदलते. पहिला टप्पा शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. बुकनुसार साधारण 50 किलोमीटर पर्यंतची लाईन शॉर्ट ट्रान्समिशन लाईन म्हणून कन्सिडर केली जाते. या लाईनमध्ये कॅपॅसिटन्स इफेक्ट अत्यंत कमी असल्यामुळे तो कॅल्क्युलेशन मध्ये जनरली निग्लेक्ट केला जातो. म्हणून शॉर्ट लाईनचं इक्विव्हॅलंट सर्किट कम्पॅरेटिव्हली सिम्पल असतं. मुख्यतः लाईन रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स रिॲक्टन्स याचा विचार केला जातो. म्हणून शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचे कॅल्क्युलेशन मीडियम आणि लॉंग लाईन पेक्षा सोपे असते. दुसरा टाईप मीडियम ट्रान्समिशन लाईन. ही साधारण 50 ते 150 किलोमीटर पर्यंतची असते आणि 20 किलोवॅट पासून 100 किलोवॅट किंवा त्यापेक्षा जास्त व्होल्टेज लेवल मध्येही मीडियम लाईन्स आढळू शकतात. इथे कॅपॅसिटन्स इफेक्ट आता निग्लेक्ट करता येत नाही म्हणून कॅपॅसिटन्सला लाईन मध्ये कन्सिडर केलं जातं. पण डिस्ट्रीब्युटेड कॅपॅसिटन्सला प्रॅक्टिकल कॅल्क्युलेशनसाठी लोकलाइज किंवा लंप्स फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करता येतं. म्हणून मीडियम लाईनसाठी सिम्प्लिफाईड इक्विव्हॅलंट सर्किट वापरले जाते. तिसरा टाईप आहे लॉंग ट्रान्समिशन लाईन. ही साधारण 150 किलोमीटर पेक्षा जास्त लेंथची असते. लॉंग ट्रान्समिशन लाईन मध्ये कॅपॅसिटन्स आणि बाकीचे पॅरामीटर पूर्ण लाईन मध्ये डिस्ट्रीब्युटेड असतात. म्हणून सिंपल लंप्स अप्रॉक्सिमेशन पुरेशी नसते. इफिशियन्सी आणि व्होल्टेज रेग्युलेशनची ॲक्युरेट कॅल्क्युलेशन करण्यासाठी अधिक डिटेल्स मॅथमॅटिकल ट्रीटमेंट लागते. म्हणून लॉंग ट्रान्समिशन लाईनचे कॅल्क्युलेशन कम्पॅरेटिव्हली कॉम्प्लेक्स असतात. आता आपण सविस्तर पाहूया. शॉर्ट ट्रान्समिशन लाईन मध्ये कॅपॅसिटन्स इफेक्ट निग्लेक्ट केला जातो. म्हणून इक्विव्हॅलंट सर्किट मध्ये मुख्यतः सिरीज रेजिस्टन्स R आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL कन्सिडर केले जातात. बुक मधल्या फिगर 3.14a मध्ये हा इक्विव्हॅलंट डायग्राम दाखवला आहे. इथे R म्हणजे प्रति फेस रेजिस्टन्स, XL म्हणजे प्रति फेस इंडक्टन्स रिॲक्टन्स, IR म्हणजे रिसिव्हिंग इन करंट आणि VR म्हणजेच रिसिव्हिंग इन व्होल्टेज. शॉर्ट ट्रान्समिशन लाईनच्या पर फेस इक्विव्हॅलंट सर्किटमध्ये काही बेसिक इक्वालिटीज लक्षात ठेवा. IR इज इक्वल टू पर फेस लोड करंट, R म्हणजे पर फेस रेजिस्टन्स, XL म्हणजे पर फेस इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि VR म्हणजेच रिसिव्हिंग इन व्होल्टेज. लोडचा पॉवर फॅक्टर सुद्धा महत्वाचा आहे. म्हणून पॉवर फॅक्टरला आपण कॉस थिटा R किंवा रिसिव्हिंग इन पॉवर फॅक्टर म्हणून कन्सिडर करू शकतो.
आता शॉर्ट लाईनची सर्वात महत्वाचे व्होल्टेज इक्वेशन सेंडिंग इन व्होल्टेज VS इज इक्वल टू VR प्लस IR R प्लस JXL. म्हणजे रिसिव्हिंग इन व्होल्टेज मध्ये लाईन रेजिस्टन्स आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स मुळे होणारा व्होल्टेज ड्रॉप ऍड केला की सेंडिंग इन व्होल्टेज मिळतो. वेक्टर फॉर्म्स मध्ये VS इज इक्वल टू VR प्लस IR प्लस JIXL. लक्षात ठेवा, रेजिस्टन्स ड्रॉप हा करंटच्या फेस मध्ये असतो आणि इंडक्टन्स रिॲक्टन्स ड्रॉप हा करंट पेक्षा 90 डिग्री मध्ये पुढे असतो. याच कन्सेप्टवर आपला फेजर डायग्राम तयार होतो. आता फिगर 3.14b मध्ये फेजर डायग्राम समजून घेऊ. फेजर डायग्राम काढताना आपण एक क्वांटिटी रेफरन्स म्हणून सिलेक्ट करतो. इथे रिसिव्हिंग इन व्होल्टेज VR ला रेफरन्स फेजर मानला आहे. म्हणजे VR ला आपण हॉरिझॉन्टल रेफरन्स ऍक्सिस वर घेतो आणि करंटचा फेस अँगल पॉवर फॅक्टर नुसार ठरवतो. लॅगिंग लोड असेल तर करंट VR च्या मागे लॅग करतो आणि लीडिंग लोड असेल तर करंट VR च्या पुढे लीड करतो. यामुळे VS ची पोझिशन सुद्धा बदलते.